समस्या असतात आरोग्याच्या विषयी, आरोग्याच्या विषयी म्हणण्यापेक्षा स्वच्छतेच्या विषयी, त्या संदर्भामध्ये आपण कसं निराकरण करतो? या संदर्भात ज्या संबंधी नागरिकांच्या लिखित तक्रारी येतात किंवा ओरली तक्रारी माझ्याकडे असतील किंवा संबंधित विभाग प्रमुखाकडे येत असतील, त्या अनुषंगाने नगरपालिका कार्यालयात आपण एक रजिस्टर ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागामार्फत टाइम बाउंड मॅनर मध्ये कारवाई होती की नाही याचा प्रत्येक आठवड्याला आपण रिव्ह्यू घेतो आणि त्या उपर देखील काही नागरिकांच्या तक्रारी असतील त्या देखील आपण सोडवण्यासाठी प्राधान्याने सोडवतोय. स्वच्छतेच्या असतील, आरोग्याच्या असतील, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या असतील, नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य देऊन त्या सोडवण्याचा नगरपालिका प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. शहरातील नागरिकांना काय आरोग्याच्या संदर्भात मी शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्वतःची वैयक्तिक असेल परिसराची स्वच्छता राखावी. आपल्याकडे जी नियमितपणे येणारी घंटागाडी असेल त्यामध्ये आपण ओला सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा. सोबतच नागरिकांना मी असं आवाहन करतो की नगरपालिका प्रशासनामार्फत जे आपल्याला पाणी पुरवठा होतोय काही बाबतीत काही प्रमाणात कधी दूषित पाणी आलं तर ते आपण उकळून प्यावे. त्याचबरोबर आपण स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याच्या ज्या सोयी आहेत त्या अनुषंगाने देखील आपण काळजी घ्यावी. नुकतीच अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे दूषित पाण्याचा आरोग्याची संदर्भामध्ये प्रश्न होते. त्या संदर्भामध्ये नगरपालिका प्रशासनाची काय उपाययोजना आपण म्हणताय त्याप्रमाणे मधल्या काळात जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं नदीला दूषित पाणी असल्या कारणाने नगरपालिकेकडून काही प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा झाला होता आणि त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना म्हणून तुरटी असेल, अलार्मचा वापर असेल या अनुषंगाने आपण पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचाच पुढचा भाग म्हणून त्या अनुषंगाने देखील आपण प्रशासनामार्फत उपाययोजना राबवतो. मागच्या काही दिवसांपूर्वी नागरिकांनी आपल्याकडे दूषित पाण्यासंदर्भात मोर्चा काढून काही महिलांनी त्या संदर्भामध्ये काय त्या अनुषंगाने ज्या भागामध्ये पाणी दूषित जात होतं त्याप्रमाणे पाणी पुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी व अधिकारी त्या भागामध्ये गेले आणि त्यातील पाण्याचे नमुने देखील आपण तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तुरटी आणि अलार्मचा वापर नव्याने परत एकदा वाढीव प्रमाणात करतोय. पुरेशा प्रमाणात संसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढले त्या संदर्भामध्ये आपण काही शहरामध्ये अतिवृष्टीनंतर त्यानंतर आपण BAC पावडर असेल आणि फॉगिंग मशीन थ्रू फवारणी असेल ते देखील आपण प्रमाण वाढवतोय आणि ज्या भागातून आरोग्य विभागामार्फत आम्हाला कळवण्यात आलेले देखील आहे आणि त्या अनुषंगाने ज्या भागातून जास्त संसर्गजन्य रोगाच्या केसेस आहेत त्या भागाला आम्ही प्रायोरिटी समजून तेथे आम्ही फवारणीचं देखील नियोजन देखील केलेलं आहे. त्या अनुषंगाने आमचे फवारणीचे काम चालू आहे. नगरपालिका प्रशासनामार्फत कंधार शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पाण्याचा पुरवठा शुद्ध प्रमाणात होईल या अनुषंगाने नगरपालिका दक्षता घेत आहे. त्याचबरोबर संसर्गजन्य रोगांची जशी आता अतिवृष्टीनंतर वाढ होताना दिसून येते त्या अनुषंगाने देखील शहरामध्ये स्वच्छता असेल, फवारणी असेल या अनुषंगाने देखील आम्ही उपाययोजना करत आहोत. काही घरांची पडण्याची असल्या लोकांना काही आपण नाही, कंधार शहरामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडे काही तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने घराची भिंत पडली आहे किंवा त्या अनुषंगाने देखील आपण कारवाई केलेली आहे. कंधार शहरामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण 17 पडीक घरांना नोटिसेस दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ज्या घराच्या भिंती पडलेल्या असतील त्या नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देखील त्या मलबा उचलण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रिमेनिंग पार्ट जो पडण्याच्या स्थितीत आहे अशा देखील घरांना ओनरला आपण तशा नोटिसा दिलेल्या आहे जेणेकरून भविष्यामध्ये जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता आपण घेतो.